महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या DPN आणि PHN CET परीक्षेत मुंबईची विनया पाटील 100% गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आली आहे। ठाणे महापालिकेने गावदेवी भागातील भीषण आग विझवताना वीरमरण आलेले अग्निशमन अधिकारी सागर शिंदे आणि सुरक्षा आरक्षक काळू गाडेकर यांना शहीद दर्जा देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे। पालघर तालुक्यातील डहाणू ते सफाळे दरम्यानच्या हायब्रिड अन्युटी प्रकल्पांतर्गत सुमारे 165,69 लाख रुपयांच्या निधीतून पूल उभारणीसह काँक्रिटीकरण आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर एका 29 वर्षीय जन्मदात्या आईने आपल्या 4 लहान मुलांना थंड पेयातून विष देऊन स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राज्य शासनाच्या एक राज्य एक जागतिक पर्यटन स्थळ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली असून यामुळे कोकणातील पर्यटनाचा जागतिक दर्जावर कायापालट होणार आहे।